काम करता असताना मी असा ह्या पक्षाचा त्या पक्षाचा कधी बघितलेला नाही. मला जे कोणी काम जनतेचा सांगितलं प्रतिनिधी, लोकांचा प्रतिनिधी म्हणून. जे ज्या 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 वार्डातून मला कोणाचा फोन आला का तो काम मी अगदी मनापासून करतो. जनता आपल्याला निवडून देते, ते जनतेसाठीच आपल्याला ते 5 वर्ष घालवायला पाहिजे. अख्ख्या कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यांना माहिती ही बाई जिद्दी आहे. हा, जो काम हातात घेतला तो मी पूर्ण करणार, एवढं मी जनतेला सांगू शकतो. त्यावेळेस शिक्षणाचा मुद्दा घेतला, घेऊ द्या, त्याबद्दल काय मला वाईट नाही वाटत. जे आपल्याकडे नाही आहे त्याच्याबद्दल कोण बोललं त्याचा राग कशाला पाहिजे आपल्याला. मुद्दा आला पोटापाण्याचा, माझ्या त्या पोटापाण्या धंद्याला झालं 60-70 वर्षे, तो का आता नवीन नाहीये. दर्शक हो, नमस्कार. डिजिटल चावडीमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकांचा आढावा घेतोय, जनतेमध्ये जाऊन लोकांची मतं जाणून घेतोय, नागरिकांची मतं जाणून घेतोय, त्याचसोबत इथल्या नेत्यांची, इथल्या उमेदवारांची सुद्धा मतं, त्यांची ध्येय धोरणं हेही जाणून घेतोय. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आणि मित्रपक्ष यांच्या परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आज आम्ही एक सिरीज चालवली की लोकांची मतं तर जाणून घेतोय, जनतेची मतं जाणून घेतोय, मतदारांना नेमकं काय म्हणायचं आहे नेत्यांच्याबद्दल, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतोय. त्यासोबत नेत्यांना नेमकं काय जनतेसाठी करायचं आहे, कर्जतसाठी काय करायचं आहे हे जाणून घेतो. तुम्ही आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, तुमच्या पाठीमागं 15 वर्षांचा आधीचा अनुभव आहे. तुम्ही नगरसेवक होतात, उपनगराध्यक्ष होतात. मुद्दा आता असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदाला उमेदवार म्हणून उभा राहिलात, तर काय नेमकं धोरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवलंय किंवा काय कर्जतकरांसाठी वेगळं करायचं आहे, यासाठी ही लढाई चालू आहे. माझा पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. जनतेला कमी आज 15 वर्षे नगरपालिकेत काम केलेलं आहे. काम करता असताना मी असा ह्या पक्षाचा त्या पक्षाचा कधी बघितलेला नाही. मला जे कोणी काम जनतेचा सांगितलं, प्रतिनिधी, लोकांचा प्रतिनिधी म्हणून. जे ज्या 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 वार्डातून मला कोणाचा फोन आला का तो काम मी अगदी मनापासून करतो. हां. आणि माझा म्हणजे मुद्दा असा, जनता आपल्याला निवडून देते, ते जनतेसाठीच आपल्याला ते 5 वर्ष घालवायला पाहिजेत. बरोबर. आणि त्यातून मी माझी पतपेढी आज बऱ्याच वर्ष मी चालवते, त्याच्यामध्ये मला फायदा म्हणून नाही, मी महिलांचा कसा फायदा होईल हे बघितला. म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणावरती पहिला प्राधान्य तुम्ही काम केलं. फायदा म्हणून मी बघितलेला नाही. बचत गट माझे 51 बचत गट होते, त्याच्यामध्ये मी आता बचत गट एवढे चालले, मी कर्ज बचत गटाचे सगळ्यांना घेऊन दिले, एकदा नाही 4-4 वखत. पण त्यांनी टक्केवारी आयुष्य नव्हता आमचा. कर्ज घ्यायचा, महिलांना द्यायचा आणि महिलांनाच सांगायचा तो कर्ज तुम्ही फेडा. आजपर्यंत बँकेमध्ये किंवा कुठेही कोणी असं म्हणत नाही याही बचत गट चालवल्यात ना आम्हाला फसवल्यात. म्हणजे या प्रकारची कामं आता ऑफकोर्स 15 वर्षांमध्ये खूप सारी सामाजिक कामं तुमच्याकडनं घडली असणार, कारण लोकांच्या फिरताना सुद्धा तो एक रिस्पॉन्स आम्हाला फार चांगला मिळाला की तुमच्या आधीच्या कामांच्या बद्दलचा. तो लेखाजोखा आता एवढ्या थोडक्या मिनिटांमध्ये तुम्हाला मांडता येणार नाही, मला हे ते बंधन माहिती आहे. परंतु मला थोडक्यात असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्त आता पुढल्या निवडणुकीसाठी, आता येणाऱ्या निवडणुकीसाठी जी कर्जतची शहरातली जी कामं असतील, खड्डे, गटारे, लाईट, पाणी, या समस्या मोठ्या आहेत, या मी नक्कीच सोडवीन. या सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल असं म्हणताय? हो, देणार. यालाच जोडून मला असा प्रश्न घ्यायचा आहे की याच्यासाठी सपोर्ट आता भाऊ असतील किंवा त्यांच्यावरती असणारे आपले मंत्री असतील, तर यांचा कुठं सहाय्य याच्यासाठी होईल का? तटकरे साहेबांच्या पासून होईल ना, त्यांचा सहाय्य धरूनच मी पुढे चालणार आहे ना. कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्वाची कामं करण्यासाठी किंवा तो फॉलोअप घेण्यासाठी म्हणा किंवा निधी ओढून आणण्यासाठी ही वरची लेवलची ताकद असावी लागते. आणि त्यानंतर ती आता माझ्या बरोबर 2 नेते आहेत. 2 नेते असल्यानंतर मला पावर आणायला किती टाइम लागेल? नागरिकांच्यात फिरताना तुम्ही आता नागरिकांच्यात फिरताना नागरिकांना तसं म्हणायला गेलं अख्ख्या कर्जत तालुक्यात मला ओळखतात लोक. काय आपण काय नगरच्या विकास असताना तुम्हाला तर माहिती आहे, सत्ता त्यांची होती, त्यांची सत्ता असल्यानंतर कुठेतरी त्यात होतच ना त्या टायमाला. मग आता जर एवढी पॉवर असल्यानंतर कामं 100% म्हणजे सत्ता नसताना जी समाजाची कामं केलीत, लोकांची कामं केलीत, तर सत्ता असताना त्याच्यापेक्षा जास्त करता येतील. जास्त करणार. एकंदरीत लोकांच्या मध्ये फिरताना आम्हाला अशी जाणीव झाली की विरोधकांनी काही एक अजेंडा पुढे आणला तुमच्या शिक्षणाबद्दलचा असेल की विरोधी उमेदवार ज्या डॉक्टर लाड आहेत त्या वेल एज्युकेटेड, हाय एज्युकेटेड आहेत, तर काही लोकांचं असं मत होतं की तिथं एज्युकेशन महत्त्वाचं नाही तर तो अनुभव महत्त्वाचा असतो. तर हा चुकीचा नॅरेटिव्ह त्यांनी मुद्दामून पसरवला का? कारण दुसरे कुठले शिंतोडे उडवता येत नाहीत म्हणून,
बघा आज माझं लग्न झाल्यास हम्म. माझी सासू सासरे तेही सरळ मार्गाने होते, वारकरी होते. हम्म. आणि माझ्या मालकांचा तो प्रश्नच नाही आहे. 15 वर्ष फक्त राजकारणामध्ये मला सहकार्य करतात, पण कधी कुठं नगरपालिकेत कंच्या नेत्याच्या जोडीला बैठक लावून बसायचं काम नाही. का तर आमचं कष्ट करतो, आम्ही खातो. हम्म. फक्त जे मला करायचं आहे जनतेसाठी करायचं आहे, हम्म. हा माझा ध्येय आहे. आणि मी याच्या पुढे चुकणार नाही, आणि चुकले नाही याच्या पुढेही चुकणार नाही. शेवटी हेच ध्येय किंवा हेच प्लॅनिंग पुढे असायला लागतंय हो, असं ठेवणार. तरुणांच्यासाठी, म्हणजे असाच शेवटी ठेवणार. तरुणांच्या रोजगारासाठी. मला तर एक जाणीव झाली इकडे फिरताना कर्जतमध्ये की पर्यटन विकास ज्या वेगानं व्हायला पाहिजे होता, कारण तो रोजगाराचा फार मोठा स्रोत आहे. खरी गोष्ट. इंडस्ट्रियलायझेशन यायलाच पाहिजे अशी काही गोष्ट नाही, पर्यटन विकास व्हायला पाहिजे. तर त्यासाठीचं काय धोरण तुमच्याकडे आहे का? त्यासाठी आता बघा सुधाभाऊ असतील आपल्या पाठीशी, हम्म. नितीन दादा असतील आपल्या पाठीशी, आणि वर अजित दादा आहेत, तटकरे साहेब आहेत. त्यांचा जर आशीर्वाद असला तर विकास व्हायला काय टाइम नाही लागला ना. बरोबर. मात्र त्या विकासासाठी जो पाठपुरवठा करायला होतो तो करणार मी, ती ताकद लावणार, ते लावणार, कारण ती ती जनतेसाठी ताकद असणारी लावणार. ओढ. आणि म्हणजे आता अख्ख्या कर्जत तालुक्यामध्ये हम्म. सगळ्यांना माहिती ही बाई जिद्दी आहे. हा. ज्यांची जो काम हातात घेतला तो मी पूर्ण करणार, एवढं मी जनतेला सांगू शकते. जाता जाता शेवटी एक थोडक्यात की आता मतदान तर काय लांब राहिलेलं नाहीये. निवडणुका अशा असतात की शेवटपर्यंत कुणी काही प्रिडिक्ट करू शकत नाही, काही अंदाज बाळगू शकत नाही, कारण नागरिकांचे कधी काही कुठल्या आमिषाला बळी पडतील किंवा कुठल्या गोष्टीकडे डायव्हर्ट होतील चुकीच्या ह्याच्याकडे, आणि त्यामुळे नेतृत्व खूप वेळेला चुकतंय आणि त्यामुळे आपला विकास खुंटतोय. तर इथले नागरिक, कर्जतले नागरिक, मला फिरताना एवढे जाणीव झाली की फार सुज्ञ आहेत, अभ्यासू आहेत, त्यांना जाणीव आहे. कारण हे लोकल नेते असल्यामुळे यांना माहिती आहे की हा नेता आल्यानंतर आमच्या घरापर्यंत हा फायदा होणार आहे. तर काय त्यांना संदेश द्याल, आणि एकंदरीत काय वाटतं की निवडणूक कशा प्रकारे पार पडेल, म्हणजे याला बळी पडून चुकीचं काय होईल किंवा व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या नेतृत्वाला संधी देतील? आता या शेवटी जनतेच्या हातात आहे. बरोबर. आपण तर काही बोलू शकत नाही. शेवटी आपण माझ्या स्वामींना, माझ्या परमेश्वरच्या हातात आहे सगळं. जनतेच्या हातात आहे, पण शेवटी आशीर्वाद पण त्यांचाच आहे ना. बरोबर. काल एका उमेदवारांची मुलाखत घेताना त्यांनी हा मुद्दा मला सांगितला होता की शेवटी कर्म करत राहणं आपल्या हातामध्ये आहे, चांगल्या कर्माचं फळ मिळतं. त्यामुळे निवडणुकांच्या फळांची आम्ही अपेक्षा करत नाही, आम्हाला कामं करायची. आता आज 15 वर्ष, तसे मी 25 वर्ष राजकारणात काम करते. हम्म. 15 वर्ष मला झाली, कोणी असं बोट दाखवतात की मी जागा नाही. त्यावेळेला शिक्षणाचा मुद्दा घेतला, घेऊ द्या, त्याबद्दल काय मला वाईट नाही वाटत. जे आपल्याकडे नाहीये त्याच्याबद्दल कोण बोललं त्याचा राग कशाला पाहिजे आपल्याला. मुद्दा आला पोटा पाण्याचा माझ्या, त्या पोटापाण्या धंद्याला झालं 60-70 वर्षे, तो का आता नवीन नाहीये. त्यामुळे राजकारण हा व्यवसायाचा तुमचा भाग नाही, तर नाही, समाजाचा समाजाचा भाग आहे. आपल्या इथनं हरिनाम सप्ताहाचा एक मोठे हे होते, म्हणजे कार्यक्रम असतो फार मोठा, तर त्याबद्दल. जेव्हा सप्ताह पहिला होता माझ्या सासऱ्यांनी चालू केलेला, तो सप्ताह आपल्या शंकराच्या मंदिरात सप्ताह होत होता. आणि तो 7 दिवस जेवण आमच्या घरी होत होता. म्हणजे 7व्या दिवशी फक्त मंदिरात होत होता. 6 दिवस आमच्याकडे 2 टायमाला जेवण, नाश्ता होता. ते स्वतःच्या बलावर करत होतं. तो नंतर वाढता वाढता तो पोलीस राऊंडला आला. पोलीस राऊंडला आल्यानंतर तरी पण 2 वर्षे 3 वर्षे मला माझ्या माहितीप्रमाणे सगळंच माझ्या सासरच खर्च करत होता. नंतर जास्त वाढल्यानंतर मग ते सगळं मिळून ते करायला लागलं. मग तो सप्ताह माझ्या सासऱ्यांनी चालू. आज कर्जतमध्ये फार मोठा त्याचं एक प्रस्त निर्माण झालं. येनगावला सुद्धा आमच्या बाबाई सप्ताह चालू केला. ओके. हो, म्हणजे एक आध्यात्मिक फार मोठी परंपरा सुद्धा तुमच्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या पाठीमागे त्याची जोड आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल चालून त्यांच्या वाऱ्या किंवा त्यांचं छोटंसं मंदिर माझ्या पूजा करण्यासाठी तो बांधलेला आहे मी. आध्यात्मिक पार्श्वभूमी फार मोठी आहे. आता विरोधकांच्या जे टीका टिप्पणी चालले, म्हणजे तुमच्या आघाडीवरती असेल किंवा एकंदरीत तुमच्या नगराध्यक्षपदाच्या तुमच्या उमेदवारीवरती, तर त्याला तुम्ही एकदम अशी उत्तरं विरोधक म्हणून देत नाही आहात. तुम्ही तुमच्या कामातनं सध्या तरी प्रचार तसा दिसतोय, तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे? मला असं म्हणायचं आहे का जेव्हा जे नगरपालिकेत जाईन, जनता जेव्हा मला निवडून देईल त्या टायमाला मी कामातून देईन ना उत्तर देणं. बरोबर. म्हणजे उगाच शब्दांनी कुठंतरी वितुष्ट निर्माण करणं, घाण करणं, यापेक्षा आपलं काम आणि कर्मावरती आपण काय म्हणतात ते लक्ष ठेवून, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण काम करतो. एकंदरीत जनतेला तुम्ही यातनं संदेश काय द्याल मतदारांना, कारण आता मतदान तर जवळ आलंय. जनतेला तर माहीत आहे कामाची माझी पद्धत, त्यांना माहीत आहे.
जर आपण जणांना पुढे पाठवली हम्म. तो तर ऑफिस आहेच, हम्म. पण तो घरगुती ऑफिस होईल. म्हणजे कोणी यावा कोणी जावा, कोणाला बंधन नसेल. म्हणजे अपॉइंटमेंट घ्या, फोन करा. नाही, हे असं कधीच होणार नाही. हम्म. जनतेसाठी तुम्ही कायम अवेलेबल असतात, हो, प्रत्येक कामासाठी हो, त्यांच्या available हो, असतात. हो. निवडणुकीसाठी, मतदानासाठी अजून काय आवाहन कराल? कारण शेवटी जनतेला सुज्ञपणे मतदान करणं फार गरजेचे असते. आज एवढ्या 15 वर्षाचा जनतेला पण माझा अनुभव आहे. त्यामुळे जनतेलाही असं, जनताही मला नक्कीच निवडून देईल. का तर जनतेला माहिती आहे का या अशा कुठं बाहेर जरी पडले किंवा कुठं जरी गेले तरी मी जो माझ्या अशी ती मुलं आहेत सगळी, ती माझी स्वतःची मुलं मी समजतो. माझ्या वार्डात आज मी एवढ्या वर्ष काम करतो, पण मी त्यांना असं नावारूपाशी हाक नाही मी कधी. सुना असले रे पोरी इकडे ए पोरा इकडे, हाच माझा असतो. एकंदरीत हाच मुद्दा जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवायचा होता की फार अभ्यासून म्हणजे संवेदनशीलतेनं नागरिकांनी मतदान करण्याची ही वेळ असते. कारण एकदा आपण कुठल्याही डोळेझाकपणे किंवा आमिषाला बळी पडून जर मतदान केलं तर पुढली 5 वर्ष त्या नेत्यांना ते भोगायला येत नाही, तर ते आपल्याला येत असतं मतदान करणाऱ्यांना. त्यामुळे जसं ताईंनी सांगितलं होतं हे मुद्दे काही की या कामांच्याकडे बघून तुम्ही कोणतंही नेतृत्व निवडा, परंतु त्या कामांच्याकडे त्यांच्या बघितलं पाहिजे, त्यांच्या संवेदनशीलतेकडे, त्यांचा दृष्टिकोन जो पुढला आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर खरंच फार थोडक्यात कसं आम्हाला छान माहिती मिळाली. तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी. Thank you. धन्यवाद.